Good morning all of you. Today's lecture we discuss in measures of dispersion. Today's lecture we discuss the measure of dispersion. We know that absolute measure and relative measures. Measures of dispersion. We know that absolute measure and a relative measure. First think of absolute measure. Absolute measure, and second one is a relative measure. Absolute measure, first one is a range. Absolute measure, first point is a range. Relative measure कोणाचा? रेंजचा. Coefficient of a range. Coefficient of range. Second one is a quartile deviation. कशामध्ये? Absolute measure. Quartile deviation. त्याचं रिलेटिव्ह मेजर काय आहे? कोएफिशिएंट ऑफ अ क्वार्टाइल डेविएशन. कोएफिशिएंट ऑफ अ क्वार्टाइल डेविएशन. थर्ड वन इज अ मीन डेविएशन. मीन डेविएशन. मीन डेविएशनचं रिलेटिव्ह मेजर coefficient of a mean deviation. Coefficient of a mean deviation. And last one is a standard deviation for absolute measure. Standard deviation. आणि त्याचा रिलेटिव्ह मेजर्स कोएफिशिएंट ऑफ अ स्टँडर्ड डेविएशन. कोएफिशिएंट ऑफ अ स्टँडर्ड डेविएशन. मग हे झालं मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये ॲब्सोल्यूट मेजर अँड रिलेटिव्ह मेजर. म्हणजे रेंज, क्वार्टाइल डेविएशन, मीन डेविएशन अँड स्टँडर्ड डेविएशन यांचे रिलेटिव्ह मेजर कोणकोणते आहेत? कोएफिशिएंट ऑफ अ रेंज, कोएफिशिएंट ऑफ अ क्वार्टाइल डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ अ मीन डेविएशन अँड लास्ट वन इज द कोएफिशिएंट ऑफ अ स्टँडर्ड डेविएशन. दीज आर अ रिलेटिव्ह मेजर्स. तर वी डिस्कस दिस लेक्चर टू मेजर्स. वी डिस्कस दिस लेक्चर टू मेजर्स. फर्स्ट वन इज अ रेंज अँड क्वार्टाइल डेविएशन. या लेक्चरमध्ये आपण रेंज आणि क्वार्टाइल डेविएशन बघणार आहोत. मग रेंजचा कोएफिशिएंट ऑफ रेंज काय होईल, क्वार्टाइल डेविएशनचा कोएफिशिएंट रेंज काय होईल, हे या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. हे फक्त समजण्यासाठी किंवा मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये कोणकोणते ॲब्सोल्यूट मेजर्स आहे आणि त्या ॲब्सोल्यूट मेजर्सवरनं कोणते रिलेटिव्ह मेजर्स आपल्याला बघायचे आहे, ते फक्त काय एक मांडणी केलेली आहे तुमच्या समोर. आणि यामधले फक्त आपल्याला काय म्हटलेलं आहे मी, किंवा वी डिस्कस ओनली टू मेजर्स. म्हणजे या लेक्चरमध्ये आपल्याला रेंज आणि क्वार्टाइल डेविएशन बघायचं आहे. मग सर्वात आधी आपण रेंज बघूया. First one,
range. What is mean by range? The range is defined as the difference between the largest value and smallest value. Range, what is mean by range? The range is defined as the difference between largest value and a smallest value of the data. म्हणजे जो आपल्याला डेटा दिलेला आहे त्यामधली लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू यामधील डिफरन्स म्हणजे आपण काय फाइंड करू शकतो? रेंज. मग आता व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ रेंज? मग रेंजचा फॉर्म्युला आपल्याला काय म्हणता येईल? रेंज इज इक्वल टू काय म्हटलं आपण? लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू यामधील डिफरन्स म्हणजे रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. एल काय झाला तुमचा? लार्जेस्ट व्हॅल्यू अँड एस लार्जेस्ट व्हॅल्यू अँड एस इज इक्वल टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू. रेंजचा फॉर्म्युला काय आपल्याला? एल मायनस एस. एल इज अ लार्जेस्ट व्हॅल्यू अँड एस इज अ स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग अँड रिलेटिव्ह मेजर्स ऑफ कोएफिशियंट ऑफ अ रेंज म्हणजे आपण ॲब्सोल्यूट रेंज मेजर्स अँड रिलेटिव्ह मेजर्स बघितलेले होते. मग आता आपण फक्त काय फाइंड केलेलं आहे इथं? रेंज किंवा रेंज इज इक्वल टू एल मायनस एच. पण मग त्याचा रिलेटिव्ह मेजर्स काय येईल? कोएफिशियंट ऑफ अ रेंज. मग इथं आपण लिहू कोएफिशियंट ऑफ अ रेंज इज इक्वल टू एल मायनस एस अपॉन डिवाइडेड बाय एल प्लस एस. लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवाइडेड बाय लार्जेस्ट व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. दिस इज अ रेंज. रेंजचा फॉर्म्युला काय? एल मायनस एस आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा काय? एल मायनस एस डिवाइडेड बाय एल प्लस एस. तर वी डिफाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ अ रेंज. आता आपण काय बघणार आहे? वी डिफाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ अ रेंज. नाव दिस इज अ इझी मेथड. आता ही जी आहे रेंजची ही काय आहे? एकदम इझी मेथड आहे. मग आता हा फॉर्म्युला रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे आणि कोएफिशियंट ऑफ अ रेंजचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहीत आहे. मग आता यावरनं कॉम्प्युटेशन कशा प्रकारे करता येईल एखाद्या आपल्याला दिलेला डेटाचं? तर बा हाऊ कॅन द कॅल्क्युलेट द रेंज डिफरंट टाईप ऑफ डेटा. आता या फॉर्म्युल्यावरनं हाऊ कॅन द कॅल्क्युलेट द रेंज डिफरंट टाईप्स ऑफ डेटा. मग आता डेटाचं कॅल्क्युलेशन या फॉर्म्युल्यावरनं कसं करता येईल हे आता आपल्याला बघायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे किंवा इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असेल, डिस्क्रीट ऑब्झर्वेशन असेल, त्यानंतर कंटिन्युअस ऑब्झर्वेशन असेल, तर त्यामध्ये फॉर्म्युला कशा प्रकारे यूज केला जातो आणि कॅल्क्युलेट द रेंज कशा प्रकारे दिलेल्या डेटावरनं काढायची आहे. मग आता रेंजचा फॉर्म्युला माहिती आहे आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग आपण एक ऑब्झर्वेशन घेऊया रेंजसाठी. एक ऑब्झर्वेशन घेऊया आपण किंवा एक ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेला आहे किंवा इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनमध्ये किंवा कोणतं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे किंवा फॉर एक्झाम्पल किंवा 64, 68, देन 72, 62, 71, 65, 72, 62, 71 आणि 65 या प्रकारचं ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेलं आहे. मग आता रेंजचा फॉर्म्युला काय बघितला आपण? एल मायनस एस. मग दिलेल्या ऑब्झर्वेशनमध्ये किंवा दिलेल्या डेटामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे आपली? 72 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू 60. मग रेंजचा फॉर्म्युला काय म्हणतो? रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. लार्जेस्ट व्हॅल्यू in given data with 72 and smallest value in given data 62 म्हणजे रेंज काय निघाली आपली? 10. रेंज इज इक्वल टू 10.
हे काय केलं आपण ॲब्सोल्यूट मेजर्समध्ये. आता कोइफिशियंट ऑफ अ मेजरमध्ये जर आता दिलेल्या डेटावरनं रेंज काढायची आहे, कोइफिशियंट ऑफ अ रेंज. आता कोइफिशियंट ऑफ अ रेंजचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण? L minus S divided by L plus S. मग 72 minus 62, 72 plus 62, and coefficient of a range 10 upon 134 is equal to 0.07463. coefficient of range will be defined. म्हणजे रेंजचा फॉर्म्युला ॲब्सोल्यूट मेजरमध्ये दिलेला आहे आणि कोइफिशियंट त्यावरून आपण कोइफिशियंट ऑफ अ रेंज सुद्धा काढलेला आहे. काय केलं आधी किंवा दिलेला गिवन डेटा होता त्यामधला लार्जेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर आधी फाइंड केला, देन लार्जेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर. मग लार्जेस्ट नंबर इन गिवन डेटा 72, स्मॉलेस्ट नंबर इन गिवन डेटा 62, रेंज इज 10. मग आता त्यावरनं कोइफिशियंट ऑफ अ रेंज L मायनस S डिवायडेड बाय L प्लस S. 72 मायनस 62 डिवायडेड बाय 72 प्लस 62, 10 divided by 134, and coefficient of a range is equal to 0.07463. This is a individual observation. काय म्हटलं होतं आपण किंवा व्हेरी इझी मेथड. रेंज काय आहे? व्हेरी इझी मेथड. आता बघा आपल्याला बघायचे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. दिस इज अ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. Second case is a discrete frequency distribution for a range. Second case, discrete frequency distribution. मग यामध्ये आपल्याला काय दिलेलं असते? एक्स दिलेला असतो आणि एफ दिलेला असतो. म्हणजे ऑब्झर्वेशन एक्सच्या स्वरूपात आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असते. कशामध्ये? डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये फॉर अ रेंज. आता तिथं एक्स आणि एफ म्हणजे एक्सची फ्रिक्वेन्सी इथं आपल्याला दिलेली आहे. मग 20, 22, 25, 29, 22, 25, 29, 32 ह्या काय दिलेल्या आहे? एकच्या व्हॅल्यू आणि त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. मग आता इथं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे? 124, 132, 124, 132, देन 165, 100 and 80. हे ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेलं आहे. एकच्या व्हॅल्यू अँड त्याची फ्रिक्वेन्सी. पण काय म्हटलेलं आहे रेंजमध्ये? किंवा लार्जेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर. मग आता आपलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे दिलेलं इथं? सॉरी मी 32 बोललो होतो ना, 32. मग आता लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे गिवन डेटामधली? 32 अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू 20. म्हणजे रेंज इज इक्वल टू L मायनस S. लार्जेस्ट व्हॅल्यू इन अ गिवन डेटा विच व्हॅल्यू 32 अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू 20. रेंज इज इक्वल टू 12. 32 minus 20, range is equal to 12. Then coefficient of a range. L minus S divided by L plus S. 32 minus 20, 32 plus 20.
12 divided by 52. 12 divided by 52. Coefficient of range 0.2308. 0.2308. Now this calculation answer हेच येणार आहे 0.2308. मग आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेला आहे गिवन डेटा, त्याच्या फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेलं आहे. आपण याच्या आधी काय बघितलं किंवा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त वेळेस, इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. आपण आधीच काय म्हटलेलं आहे किंवा द रेंज इज डिफाईन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द डेटा. म्हणजे जो दिलेला डेटा आहे त्यामधील लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू, त्यावरनं रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज आपण काढू शकतो. रेंजचा फॉर्म्युला काय L मायनस एस आणि कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला L मायनस एस डिवायडेड बाय L प्लस एस. आता थर्ड केस कोणती होती आपली? कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपण फॉर्म्युले असेच राहू दे इथं, फक्त काय टेबल चेंज करूया, एक ची व्हॅल्यू आणि त्याची दिलेली फ्रिक्वेन्सी. थर्ड वन इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. मग एक्स ऑब्झर्वेशन दिले, पण एक्स कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये एक्सचं ऑब्झर्वेशन कशामध्ये डिनोट केलेलं असते? क्लासमध्ये. आपण बघितलेलं आहे किंवा 20 to 30, 30 to 40 या टाईपमध्ये. 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 and 60 to 70. मग या प्रकार हा काय झाला? हे आता आम्ही आपण हे काय हा क्लास झाला. 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70 हा एकचा काय झाला? क्लास झाला. मग आता याच्या सुद्धा आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. 14, 34, 65, देन 15, देन 8. 15 आणि 8 म्हणजे दिलेला आपल्याला क्लास दिलेला आहे आणि क्लासच्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. मग 20 to 30 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती झाली? 14. म्हणजे 30 to 40 या क्लासची 34, देन नेक्स्ट वन 65, नेक्स्ट 15, नेक्स्ट 8. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. मग लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? क्लासमध्ये 70 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू 20. मग आता रेंजचा फॉर्म्युला माहिती आहे L मायनस एस. मग लार्जेस्ट व्हॅल्यू 70 मायनस 20, रेंज इज इक्वल टू 50. कोइफिशियंट ऑफ 70 minus 20 divided by 70 plus 20 is equal to 50 divided by 90 is equal to 0.5556. 0.5556 म्हणजे रेंजमध्ये ॲब्सोल्यूट मेजरमध्ये बघताना आपण इंडिव्हिज्युअल सिरीज, देन डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड लास्ट कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन काय केलं? त्यावरनं रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज आपण काढलेला आहे. आता बघा कंटिन्युअस सिरीजमध्ये असं काही नाही किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू घेतली तरी काही हरकत नाही, पण काही ठिकाणी मिड पॉईंटसुद्धा घेतात. बोथ आर द करेक्ट मेथड. म्हणजे तुम्ही आता या क्लासचा मिड पॉईंट जर घेतला, आता या क्लासचा जर मिड पॉईंट जर म्हटला तर लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? कोणता क्लास आहे आपला? 60 to 70 अँड स्मॉलेस्ट क्लास कोणता आहे? 20 to 30. मग 60 to 70चा मिड पॉईंट काय काढता येईल आपल्याला? 65 आणि 20 to 30चा 25. म्हणजे या पद्धतीने जर केलं तरी ॲन्सर तुमचं काय येणार आहे? म्हणजे जे ॲन्सर तुम्ही काढसाल ते काय येणार आहे? सारखं येणार आहे. म्हणजे आता एखाद्याने काढलं किंवा रेंज इज इक्वल टू
65 midpoint and 25. Answer is then calculate the coefficient of range. Both are the correct method. म्हणजे मिड पॉईंट घेतला तरी चालतो आणि लार्जेस्ट क्लास आणि स्मॉलेस्ट क्लास घेतला तरी चालतो. ही गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवायची. इथं कन्फ्यूज होत असतात, शक्यतो या अशाच वेळेस कन्फ्यूज केल्या जातात. मग आता आपण काय बघितलं, रेंज. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वार्टाईल डेव्हिएशन. मग आता ज्या प्रकारे आपण रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज बघितलं, त्याच प्रकारे आपल्याला क्वार्टाईल आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल बघायचं आहे. कशामध्ये, मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये. सेकंड वन इज अ क्वार्टाईल डेव्हिएशन. मग आता क्वार्टाईल डेव्हिएशन काय सांगता येईल आपल्याला, किंवा क्वार्टाईल डेव्हिएशनला सेमी इंटर क्वार्टाईल रेंज सुद्धा म्हणतात. सेमी इंटर क्वार्टाईल रेंज सुद्धा क्वार्टाईल डेव्हिएशनला म्हटल्या जाते. सेमी काय म्हटलं मी, सेमी इंटर क्वार्टाईल रेंज. Quartile deviation is also called as semi-interquartile deviation. The quartile deviation or semi-interquartile range is defined as the half of the interquartile range. That is half of the difference between the third quartile and first quartile. काय म्हटलेलं आहे इथं, क्वार्टाईल डेव्हिएशन बघताना आपल्याला काय बघायचं आहे की बॉ द क्वार्टाईल डेव्हिएशन और सेमी इंटर क्वार्टाईल रेंज इज डिफाइंड ॲज द हाफ ऑफ द इंटर क्वार्टाईल रेंज. दॅट इज हाफ ऑफ द डिफरन्स बिटवीन द थर्ड क्वार्टाईल अँड द फर्स्ट क्वार्टाईल. म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल आणि थर्ड क्वार्टाईल मधला डिफरन्स म्हणजेच इंटर क्वार्टाईल रेंज. मग त्याला हाफ कशा प्रकारे करायचं, त्यासाठी क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला दिलेला आहे. किंवा क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 upon divided by 2. Quartile deviation is equal to Q3 minus Q1 divided by 2. हा कशाचा फॉर्म्युला दिलेला आहे, क्वार्टाईल डेव्हिएशनचा. कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन Q3 minus Q1 plus Q3 प्लस Q1. मग आता आपल्या माइंडमध्ये एक प्रश्न आला असेल किंवा क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 अँड कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1. ठीक आहे. काय आधीच्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा जर आपण केलं बघा, Q3 मायनस Q1 divided by 2 divided by काय शिल्लक राहिलं आपल्या इथे, त्यावरनं आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे. म्हणजे Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1 for a quartile deviation formula and coefficient of a quartile deviation Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. मग आता यावरनं कॅल्क्युलेट द क्वार्टाईल डेव्हिएशन कशा प्रकारे करायचं आहे, तर आपल्याला खाली फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असते. आता
इंडिव्हिज्युअलमध्ये आपण बघितलं आधी रेंजमध्ये की काय दिलेलं होतं, इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये ऑब्झर्वेशनमध्ये एक ऑब्झर्वेशन दिलेलं होतं साध्या प्रकारे. त्यानंतर डिस्क्रीटमध्ये ओनली ऑब्झर्वेशन एक्सचे अँड देन फ्रिक्वेन्सी अँड कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये एक्स म्हणजे काय, त्याचा क्लास आणि त्याची फ्रिक्वेन्सी. पण आता आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चरला पार्टिशन ऑफ व्हॅल्यूमध्ये क्वार्टाईल डेव्हिएशन किंवा क्वार्टाईल कशा प्रकारे काढायचा, प्रूफ कशा प्रकारे करायचा हे बघितलेलं आहे. त्यामुळे क्वार्टाईलबद्दल माहिती आधीच्या लेक्चरला पूर्ण आपली झालेली आहे. मग आता आपण डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला बघितला आणि त्यावरचा तो एक्झाम्पल बघूया किंवा कॅल्क्युलेट द क्वार्टाईल डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता हा फॉर्म्युला आहे. आता आपण बघू की बा फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेला आहे, त्यावरनं हा फॉर्म्युला कशा प्रकारे यूज केला जाऊ शकतो. एफ अँड एक्स आणि एफ. आता ऑब्झर्वेशन दिलेले आपल्याला 60, 62, 64, 66 या प्रकारचे. 60, 62, 64, 66, 68, 70 अँड 72. त्याच्या फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला किंवा 12, 15, 18, 20, 15, 13 आणि 9 ह्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. पण आता क्वार्टाईल डेव्हिएशन काढत असताना आपण काय काढलेलं होतं, कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, सी एफ. मग आधी आता दिलेल्या ऑब्झर्वेशनवरनं कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी फर्स्ट 12. फर्स्ट कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आली, 12. मग आता सेकंड काय येईल आपली, 12 प्लस 15, 27. 27 प्लस 18, 45. 45 प्लस 20, 65. 65 प्लस 15, 80. 80 प्लस 13, 93. and 93 plus 9, 102. मग नंबर ऑफ समेशन ऑफ एफ काय भेटले आपल्याला, म्हणजे इथं आपण डिनोट कशाने करतो, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कॅपिटल एन. कॅपिटल एन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इज इक्वल टू 102. काय झालं, 102. मग आता एक्स त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्यावरनं आपण कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही बघितलेली आहे. मग आता क्वार्टाईलचा आपण फॉर्म्युला बघितला होता. प्रोसेस आधीचीच घ्यायची आहे, कोणती, जी लास्ट लेक्चरला आपण क्वार्टाईल फर्स्ट क्वार्टाईल थर्ड जो ज्या प्रकारे काढलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला आधी तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. अँड देन वी क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला, म्हणजे आधी आपल्याला Q1 काढायचा आहे. समजा Q1 चा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरला काय बघितला होता की बा साईज ऑफ एक्स काय, एक्स ब्रॅकेट मध्ये कॅपिटल एन प्लस 1 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन. मग आता एक्स ची व्हॅल्यू होता इथं 1, Q1 घ्यायचा आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आपण घेणार आहे 1. एन काय आपल्याकडे समेशन ऑफ एक्स 102. साइज ऑफ 102 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन. मग आता डिवायडेशन करा. 102 डिवायडेड बाय 4 आता
आता इथं जर 102 जर केलं 10 डिवायडेड बाय 4 जर केलं तर इथं काय येईल फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू येईल. ठीक आहे. मग आता फ्रॅक्शनमध्ये न जाता आता इथं आपण 15 घेतलेलं आहे, इथं तुम्ही 16 घ्या. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन काय होईल इझी स्वरूपामध्ये तुम्हाला मांडता येईल. इझी स्वरूपामध्ये मांडता येईल. वन 104 इथं करा 104 इथं 16 म्हणजे 12 28 46 66 इथं काही 66 नंतर 81 देन 94 अँड देन 103. मग आता 103 इथं जर घेतला तर 103 प्लस 1 104 डिवायडेड बाय 4. मग आता साईज ऑफ 104 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं 26 ऑब्झर्वेशन 26 ऑब्झर्वेशन. मग आता Q1चं 26 ऑब्झर्वेशन मिळालं. पण 26 ऑब्झर्वेशन कोणाच्या अंडरमध्ये येतं 28च्या. कोणाच्या अंडरमध्ये येतं 28च्या. कोणाच्या अंडरमध्ये येतं 28च्या. मग 28ची व्हॅल्यू काय आहे दर्शवलेली आहे इथं 62. म्हणजे Q1 काय मिळालं तुमचं 62. 26 कोणाच्या अंडरमध्ये येतो कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये 28च्या. मग 28ची व्हॅल्यू काय आहे फ्रिक्वेन्सी 16 आणि ऑब्झर्वेशनमध्ये व्हॅल्यू आहे 62. म्हणजे Q1 काय मिळाला तुम्हाला 62. त्याच प्रकारे Q3 काढा. Q3 काय मिळेल फॉर्म्युला सेम फक्त एक्सच्या जागी 3 घ्यायचा आहे. मग 3 जर घेतला तर 3 × 104 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन. मग 3 × 104 डिवायडेड बाय 4 इथं 312 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन. आन्सर इज 7. म्हणजे 78 ऑब्झर्वेशन. 78 ऑब्झर्वेशन. मग 78 ऑब्झर्वेशन कोणाच्या अंडरमध्ये 81च्या. म्हणजे Q3 काय मिळाला तुम्हाला हा तुमचा Q1 झाला हा तुमचा Q3 झाला. Q3 = 68. मग आता क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपण बघितला होता किंवा Q3 - Q1 डिवायडेड बाय 2. मग Q3 मग आता क्वार्टाईल डेव्हिएशन बघायचं आपल्याला. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असणार Q3 - Q1 डिवायडेड बाय 2. मग Q3 काय आपल्याकडे 68 - 62 डिवायडेड बाय 2. 68 - 62 काय आलं 6 डिवायडेड बाय 2 = 3. म्हणजे तुम्हाला क्वार्टाईल डेव्हिएशन काय मिळालं 3. म्हणजे बघा क्वार्टाईल डेव्हिएशन किंवा सेमी इंटर क्वार्टाईल रेंज काढत असताना आपल्याकडे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यावरनं आपण CF काढला. CF काढल्यानंतर Q1 अँड Q3 फाइंड केला. Q1चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की साईज ऑफ ब्रॅकेटमध्ये x n कॅपिटल N + 1 डिवायडेड बाय 4 ऑब्झर्वेशन. मग कॅपिटल N काय आलेला आपला 103 + 1 104. मग त्यावरनं आपण Q1 फाइंड केला देन Q3 अँड फाइंड द क्वार्टाईल डेव्हिएशन. मग आता हे आपण क्वार्टाईल डेव्हिएशन बघितलं. आता तुम्ही यावरनं कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन सुद्धा काढू शकतात. मग क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपण आधीच बघितलेला आहे किंवा Q3 - Q1 डिवायडेड बाय Q3 + Q1. मग Q3
minus Q1 68 minus 62 divided by 68 plus 62. Answer is 6 upon 6 divided by 130, and coefficient of a quartile deviation is 0.0461. म्हणजे आज आपण बघितलं की बा मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये रेंज, व्हॉट इज मीन बाय रेंज, रेंजचे ॲब्सोल्यूट मेजर कोणते आहेत आणि रिलेटिव्ह मेजर्स कोणते आहेत कशामध्ये, मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये. त्यावरनं आपण रेंज बघितली, रेंजचं कॉम्प्युटेशन बघितलं, इंडिव्हिज्युअल, डिस्क्रीट अँड कंटिन्युअस. देन क्वार्टाईल डेव्हिएशन. आता क्वार्टाईल डेव्हिएशनमध्ये आपण साधी सिंपल मेथड यूज केलेली आहे, कारण की मागच्या लेक्चरला, लास्ट लेक्चरला आपण क्वार्टाईल डेव्हिएशन पूर्ण कम्युटेटिव्ह तिन्ही ऑब्झर्वेशनमध्ये सिद्ध केलेलं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही डिस्क्रीट मेथड फाइंड करू शकतात. याच प्रकारे तुम्ही Q1 Q3 काय जो काढायचा आहे तो काढून तुम्ही क्वार्टाईल डेव्हिएशन अँड कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन फाइंड करू शकता. देन मीन डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन will be a tomorrow lecture.